धीरे धीरे एक एमेच्योर स्टेज पे काम करते रहना। उसके बाद एक इश्तिहार निकला फिल्म फेयर माधुरी टैलेंट कॉन्टेस्ट का, जिसमें हमने अप्लाई किया और उसमें रिजेक्ट हो गया। और जब रिजेक्ट हो गया तो मैंने सोचा कि क्या किया जाए। बाबूजी के पास गया, उन्होंने कहा कि यदि तुम्हारा मन हो किसी चीज़ को प्राप्त करने के लिए और अगर उसके सब दरवाजे बंद हों तो दीवार फांद करके अंदर चला जाना चाहिए। और ईश्वर की कृपा रही है, आप सब लोगों का स्नेह और प्यार रहा है और आज मैं अपने आप को फिल्म इंडस्ट्री का एक कलाकार मानता हूँ। अमित जी, आज इस मौके पर हम जानते हैं कि आपने मराठी फंक्शन में पूना में बाबूजी की एक कविता सादर की थी। हम चाहेंगे कि आप कुछ दो पंक्तियां बाबूजी की आज सुनाए दे। मधुशाला की एक दो रुबाई आपको सुना देता हूँ कि मदिरालय जाने को घर से चलता है पीने वाला, किस पथ से जाऊं असमंजस में है वो भोला भाला। अलग अलग पथ बतलाते सब, अलग अलग पथ बतलाते सब, पर मैं ये बतलाता हूँ कि राह पकड़ तू एक चला चल पा जाएगा मधुशाला। थँक यू सो मच। हम आपको इतनी जल्दी जाने नहीं देंगे। याच्या पुढचं पारितोषिक जे आहे ते आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झालेला मराठी चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झालेला मराठी चित्रपटाचं लवासा मिफ्ता 2010चं पारितोषिक अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड प्रोड्यूस्ड विहीर या सिनेमाला मिळालेला आहे। मी आता रंगमंचावर आमंत्रित करतो HCCचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आणि लवासा कॉर्पोरेशन लिमिटेडचे चेअरमन श्री अजित गुलाबचंद यांना। मी अजितजींना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक अमितजींना द्यावं। सर्वांना मी इथं सांगू इच्छितो की मिफ्ता किंवा मराठी इंटरनॅशनल फिल्म अँड थिएटर अवॉर्ड हे एवढं मोठं शिवधनुष्य महेश मांजरेकर यांनी उचललंच, पण जसं आपण म्हणतो की प्रत्येक कलेला राजाश्रय लागतो, तसा यावेळेला राजाश्रय HCCचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आणि लवासा कॉर्पोरेशन लिमिटेडचे चेअरमन श्री अजित गुलाबचंद यांच्यामुळं आपल्याला मिळालेला आहे। मी आज लवासाचे अजित गुलाबचंद यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावेत। पहिल्यांदा मला इथे बोलवण्याबद्दल आणि हा मान दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे। हे जे सौभाग्य लाभलं आज आणि हे जे सहाय्यक ह्या मिफ्ता अवॉर्ड सेरेमनीसाठी जे लवासाला मिळालं, जे महेश मांजरेकरांनी घडवून आणलं, त्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो। चित्रपट आणि नाट्यसृष्टीमधल्या लोकांनी त्यांचं खूप मोठं योगदान आहे। समाजाला निव्वळ मनोरंजन करून नाही, पण पुष्कळशा वेळेला समाजाला आरसा दाखवण्याचं पण काम त्यांनी केलेलं आहे। आणि जर एक क्रिएटिव्हिटी म्हणून जर आपण हिंदुस्थानात काही असेल ती ह्याच सृष्टीमध्ये आहे असं पण म्हणायला मी काही मागे पुढे बघणार नाही। आणि ह्यामुळे लवासा ही जे नवीन शहर आम्ही उभं करतो आहोत, त्या तिथे एक मोठं लवासा आर्ट सेंटर येणार आहे। तिथे एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल स्टडीज, ही म्हणजे आपल्या देशातल्या सगळ्या भाषा ह्यांचा अभ्यास करायला आज फार कमी लोक आहेत जगामध्ये। आणि आज जर संस्कृत शिकायचं असेल तर आपल्याला ऑक्सफर्ड किंवा कोलंबिया युनिव्हर्सिटीला जायला लागतं। तर अशी आपल्याला तिथे सोय झाली पाहिजे, जिथे आपल्या भाषा नीट शिकाव्या। आणि त्याचबरोबर एक फिल्म स्टुडिओ, फिल्म इन्स्टिट्यूट, स्कूल ऑफ ड्रामा हे पण तिथे घडवून आणणार। म्हणजे कलावंताची तिथे एक त्यांच्यासाठी घर असावं, तिथे खूप कलावंत यावे या हेतूने हा संकल्प आम्ही
मांडलेला आहे लवासा शहरामध्ये. आणि ह्यामुळे मिफ्तानी आज आम्हाला हे सहाय्य करू दिलं. आणि ह्या कलावंताची आम्ही त्यांनी केलेल्या कामाबद्दल, त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टींसाठी एक छोटीशी दाद म्हणून हा जो अवॉर्ड सेरेमनी केलेला आहे ह्यात आम्हाला सहाय्यक म्हणून गेलो. ह्याबद्दल परत एकदा आभार मानून मी तुमचं निरोप घेतो. धन्यवाद अजितजी. मला मालूम आहे तुम्ही असं काय काय बोलून मला हात घेऊन जाता. हा विदर्भावर अन्याय आहे. भेगाळल्या भुई परीजीन यशांतर करून येतो आता यशांतर. तुम्ही उगाच वेशांतर करू नका. तुमच्या गिरणीचा बाजू ते भोंगा, तुमच्या गिरणीचा बाजू ते भोंगा. मला जाऊ द्या ना घरी, आवाजले ती भारा. मला जाऊ द्या ना घरी, आवाजले ती भारा. माझ्या डोक्यात एक सुपीक अशी स्टोरी आलेली ती सांगू काय सिनेमाची. ए तुझ्या डोक्याच्या बाहेर केस इन आणि स्टोरी कशी बाहेर यायला लागली रे. जन्माला जो येतो देवा घरी जातो जगण्याची धडपड. बर्दे झोली मेरी या मोहम्मदी लौटी कर मैं जाऊंगा खाली. बर्दे झोली बर्दे झोली. मी काय भिकारी आहे काय? अरे मग कलावंत आहे मी. अरे मग गातोस कशाला? चांगल्या कार्यक्रमास गालबोट कशाला लावतोस? नाही आज मला कोणी थांबवू शकत नाही. आज माझ्यातलं गाणं असं वर आलेलं आहे. ज्वालामुखी सारखा असा लावा फेकून राहिलाय गाणं. लावा लावा याच्या तोंडाला कोणतरी कुलूप लावा. लावा लावा. नाही तर प्रेक्षकांचे कान जळून खाक होतील. गबासा पण ते मुलाखतवाले नेले. तुम्ही कुठे इथं बोंबलत घुसले? मायला तुमच्यापेक्षा मेंढर बरी. कुठला घेऊन आलो तुम्हाला? असं झालं. चला गबास. हे पाय गाणाऱ्याला थांबवणं म्हणजे पाप आहे, लक्षात ठेव. अरे पण एवढे सुंदर आणि चांगले गाणे झाल्यावर तुझं इवळणं कशाला पाहिजे? अरे दुबईकर रसिक सुज्ञ त्यांच्या समोर आपले चांगले गुण दाखवू. सगळ्या जगाला अभिमान वाटेल असं महाराष्ट्राचं भूषण त्यांच्या समोर आणू. चाल. नाही हा अन्याय आहे. मला मालूम आहे तुम्ही असं काय काय बोलून मला हात घेऊन जाता. हा विदर्भावर अन्याय आहे. नाही नाही हे कार्यक्रम बघितला ना की तुझ्या लक्षात येईल विदर्भावर अन्याय नाही. विदर्भाचं महाराष्ट्राला भूषणच आहे. चला चला चला. ज्याप्रमाणे इथं आज कलाकारांचं कौतुक आणि सन्मान होतोय तसंच एक जबाबदारी मिफ्तानी घेतलेली आहे. ती म्हणजे ज्यांनी महाराष्ट्राला गर्व प्राप्त करून दिला अशा व्यक्तींचा सन्मान. खरं तर ह्या व्यक्ती इतक्या मोठ्या आहेत की त्यांचा सन्मान करण्यापेक्षा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम आहे. आज गर्व महाराष्ट्राचा हे लवासा मिफ्ता 2010चं पारितोषिक आणि त्याचे मानकरी किंवा ते आज आमच्याकडनं स्वीकारणार आहेत आणि त्यांनी स्वीकारायचं कबूल केलंय. मी त्यांना रंगमंचावर येण्याची विनंती करतो. बाबा आमटे यांचे सुपुत्र पद्मश्री आणि मॅग्सेसे अवॉर्ड विनर डॉक्टर प्रकाश आमटे आणि सौ डॉक्टर मंदाताई आमटे. दुबईमध्ये शेख हमदान बिन रशीद अल मखतूम अवॉर्ड फॉर मेडिकल सायन्सेस हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी ते आज इथं उपस्थित आहेत. मी लवासा कॉर्पोरेशनचे चेअरमन अजित गुलाबचंद आणि महेश मांजरेकर यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं आणि डॉक्टर प्रकाश आणि मंदाताईंचा सत्कार करावा. लोक बिरादरी प्रकल्प हेमल कसा 1974 साली सुरू झाला. आज तिथं असलेल्या आदिवासींचं पुनर्वसन, त्यांचं शिक्षण आणि त्यांचं पुढचं आयुष्य आणि तिथे असलेल्या 400 गावांमध्ये वैद्यकीय सुविधा हे एक खूप मोठं काम गेली 30 वर्ष हे दाम्पत्य करत आलेलं आहे. यापुढेही करणार आहेत. आज लवासा मिफ्ताच्या वतीनं हा पुरस्कार त्यांना देताना आम्हाला सगळ्यांनाच
खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय. मी डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. अजिबात अपेक्षा नसताना आज मी इथे आहे. थोडासा संकोच होत आहे कारण हा वेगळा कार्यक्रम आहे तुमचा. पण एका महाराष्ट्रातल्या एका कानाकोपऱ्यात छोट्याशा काम करणाऱ्या जोडप्याचा असा सत्कार होतोय. महाराष्ट्रीयन लोकांनी किती प्रेम करावं जगभरातल्या. आम्ही भारावून गेलो. आणि खरोखरच मी म्हटल्याप्रमाणे आजचा हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी आमचा सत्कार करण्याचं काही कारण नव्हतं. पण आपण दाखवलेल्या प्रेमामुळे आम्ही खरंच भारावून गेलो. आणि माझ्या मनापासून हार्दिक धन्यवाद आमच्या दोघांचे. आणि आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा. धन्यवाद. पुढील पारितोषिक देण्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करते सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पेळगावकर यांना आणि लागू बंधूचे मॅनेजिंग डायरेक्टर दिलीप लागू यांना. आणि संगीत विभागातील पहिलं पारितोषिक आहे उत्कृष्ट गीत आणि विजेते आहेत संजय पाटील जोगवा. जोगवा चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव पाटील हे पारितोषिक स्वीकारतात. यानंतरचं पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट संगीत आणि लवासा मिफ्ता 2010 चे विजेते आहेत अजय अतुल नटरंग. या पुढील पारितोषिक सर्वोत्कृष्ट गायिका आणि लवासा मिफ्ता 2010 ची विजेती आहे बेला शेंडे वाजले की बारा. अजय गोगावले हे बक्षीस स्वीकारत आहे. आणि पुढचे पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट गायक अजय गोगावले खेळ मांडला. मान्यवरांचे आभार. पण एक मिनिट अजय असं जाऊ नाही देणार तुम्हाला. अजयला आम्ही इथे आग्रह करणार आहोत की ज्या गाण्यासाठी त्याला पारितोषिक मिळालंय ते गाणं आज स्वतः प्रत्यक्ष त्यांनी सादर करावं. धन्यवाद. सगळ्यांचे आभार. सगळी जी म्युझिकची आवड मिळाली त्याचा आनंद होतोच आहे. सगळी म्हणजे आताची वर्षभरातली सगळी. जेव्हा पहिल्या झी गौरवपासून सुरुवात झाली आत्तापर्यंतची सगळी म्युझिकची आवड यावर्षी नटरंगला मिळाली. त्याचा खूप आनंद होतो. इन बिटवीन मागच्या वर्षी केलेल्या जोगवासाठी राष्ट्रीय पुरस्कार पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला मिळाला 56 वर्षाच्या इतिहासात. त्याचा सगळ्या आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना आज सुद्धा आनंद आहे. अमेझिंग क्राऊड, सुरेलिय गाता. मगाशी स्वप्नीलच्या गाण्याच्या वेळेला तुमची झलक ऐकली. कधीतरी तुमची झलक ऐकायला आम्ही इकडे नक्की येऊ. डेफिनेटली. आधार कुणाचा नाही. भेगाळल्या भुई परी जीन अंगार जीवाला जाळी.
बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे इनविती पंच प्राण जिव्हारात ताल दे कर पलरान देवा जळल शिवार तरी नाही धीर सांडला खेळ मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला देवा खेळ मांडला थँक्स लॉट धन्यवाद. यशांतर करून येतो आता यशांतर. तुम्ही उगाच वेशांतर करू नका. तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा मला जाऊ द्या न घरी आवाजले ती भारा मला जाऊ द्या न घरी आवाजले ती भारा. तरी तेवढं मी वाव गावला मला आणि बंदूक काढल्यानं ताणली की नाही डुकरावर त्या घाबरलेला नाही मी पण राणीजीने बंदुकीत बारच भरलेली नाही. रेशमाच्या रेखाने येते तुझ्या सवयी येते तुझ्या डोक्याच्या बाहेर केस येईन आणि स्टोरी कशी बाहेर यायला लागली रे. चला पटकन. जन्माला जो येतो देवा घरी जातो जगण्याची धडपड किती